तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला काय अनुभूती दिली आहे? हेच आता तुम्हाला मी सांगितलं तेच व्याख्यानामध्ये काहीतरी मी बोलून गेलो आणि त्यावेळेला ते बरोबर सावरलं कसं मला. सावरून घेतात ते. नाही तर तो एक असा दिवस होता ना की आतापर्यंत पिळगावकरला उगाच आपण समजत होतं स्वामी सुतांबद्दल खूप काय बोलतो म्हणून. काहीतरी वेड्यासारखा बोलला आणि याची निरुत्तर झाला आणि गेला तोंड काळं करून. हेच होणार होतं ना. बरं मी का बोललो तेच समजे ना. त्या आजीबाईला काय बुद्धी झाली अशी का स्वामी सुनाथांनी किती त्याग केला. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या आणि ते घडवत असतात. आपल्याला आपले पाय जमिनीवर आणायला मला असं वाटतं ते जमिनीवरतीच महाराज ठेवतात आपल्याला. महाराज आपल्याला कधीच वरती उडून देत नाहीत. आणि आपण जरा प्रयत्न केला का ते हे बघा एकदा त्यांनी तुमचा कंट्रोल सोडला ना का मग तुमची हालत कोण कुत्रं पण नाही विचारणार. स्वामींनी जो संदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये श्रद्धा आहे, भक्ती आहे, सेवा आहे. त्याचं तुम्हाला काय सार उमगलं आहे त्यांच्या शिकवणीचं? मला उमगायला तसं बघायला गेलं माझी आजची 5वी पिढी आहे महाराजांची आहे. आमच्याकडे अगदी लहानपणापासून एकच शिकवण आम्हाला आहे का आपल्याला आईबाप कोण नाही, महाराजच सांभाळणार आपल्याला. ऑल्टरनेटिव्हच नाही आमच्याकडे काहीच. एवढी भक्ती आमच्याकडे. भक्ती म्हणण्यापेक्षा त्याला स्वार्थ पण म्हणा पाहिजे तर. सगळं त्यांच्यावर सोडून मोकळं व्हायचं. त्यांच्यावरती सोडून आणि त्यांना घाबरून. म्हणजे आम्ही लहान असताना मला आठवतं ना आमच्याकडे जो फोटो ज्याच्याबद्दल मी आता उल्लेख केला, महाराजांची नजरच अशी आहे ना आज ज्याचा मला मोठेपणा वाटतो. लहान असताना मी जर शाळेमध्ये काय मारामारी केली का काय केली ना का मी घरी आल्या त्या फोटोकडे मी पाहत नव्हतो. धजावायचं नाही. आणि त्याला आमची आजी होती, वडिलांची आई, तिला कळायचं. ती मला मीने हाक मारायची, मीने इथे काय केली आज लपडी शाळेत. म्हणलं काय नाही केलं. तिथे बघून बोल. आणि मला रडू कोसळायचं. का तर महाराजांची भीती असायची का आज मी काहीतरी चुकीचं करून आलो शाळेतून. म्हणजे हे अगदी लहानपणीचं सांगतो तुम्हाला. आमच्या कांदिवळी मठातला सुद्धा स्वामी महाराजांचा फोटो तसाच आहे. कधी कधी नकळत आपल्याकडून काय ना काय घडत असतं आणि नंतर आपल्याला ताबडतोब दुसऱ्या क्षणी आपल्याला कळतं आपण चुकलो आहे. होत असतं, सामान्य आहोत आपण. महाराजांनी जे एक आत्मज्ञान दिलं स्वतःबद्दल, मी कोण आहे हे कळलंय का जगाला? जगाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही स्वामींकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदलाल. स्वामीच असं नाही, तुमचं आराध्य दैवत. आराध्य पहिलं म्हणतो आपण, आराध्य म्हणतो पण खरोखर ते आपल्याला आराध्य आहे का? आपण स्वतःला स्वतःलाच आराध्य समजतो. आपण स्वतःला भक्त म्हणतो, ठीक आहे. पण आपण भक्त आहोत का याचक आहोत? आपण देवाकडे गेल्यावरती भक्ती करतो का फक्त याचना करतो? महाराज आपल्याला कळायला महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला कितपत, बोललो ना मी तुम्हाला, महाराजांकडे आई म्हणून बघा. तेवढा हक्क महाराजांवरती ठेवा, तेव्हा तुम्हाला अगदी सहज कळेल. तेच जर तुमचा ॲप्रोचच चुकलेला आहे, म्हणजे मी बोलतो आहे म्हणजे मी सगळं आत्मसाधित केलं असातला भाग नाही आहे माझा पण. मी पण कुठेतरी कमीच पडतो आजच्या डेटला. पण निदान मला कळतं आहे की बाबा ते काय असायला पाहिजे. त्याच्यातल्या थोड्या गोष्टी मला जमतात, थोड्या गोष्टी जमतसुद्धा नसतील. पण शेवटी आपल्या आराध्य दैवताकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे, म्हणजे एक स्टँडअप कॉमेडी मी पाहत होतो जॉनी लिव्हरची. त्याने खूप छान सांगितलं. कुठल्या तरी एका देवळात तो गेला आणि तिथे पाहिलं त्यांनी सगळीच लोक अगदी म्हणजे एखाद्या टेररिस्ट कॅम्पमध्ये आल्यासारखे की आता आपलं काय होणार. म्हणजे लोकांना देवाची भीती जास्ती आहे भक्तीपेक्षा. एकेकाळी ती घातली पण गेली, हे नको करू देव रागवेल, हे नको करू असं होईल. हां, तिथे पण ठीक आहे. लहानपणापासून देवावर प्रेम करणं असं कधी शिकलो नाही आपण. नाही, पण देव पाप करेल तर चुकीच्या गोष्टीला पाप करेल हेच आपल्याला शिकवलं गेलं ना लहानपणापासून. देव रागवेल हो म्हणून हे करू नकोस. पण मग पुढे आपण अशा चुकीची कामं करत असतो जे आपलं मन सांगत असतं की हे काम बरोबर नाही, ते देव रागवणारच आहे. आणि म्हणूनच आपण मठामध्ये याची गेल्यावरती लोक कितीशे स्वामी महाराजांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात आणि किती स्वतःच्या तोंडात मारून घेत असतात, कान उपटत असतात. ते का? तिथे जाऊन तुम्ही कान उपटायची काय गरज आहे? तोंडात मारून घेण्याची काय गरज आहे?
काय चुकलं मुकलं असे, अरे काय चुकलं मुकलं तुला माहिती नाही, तू कायच. कारण मन स्वार्थी झालं आहे ना. हां, आणि प्रापंचिक आहे बघा. हे सगळं कधी घडतं, वेन यू फील गिल्टी. तुम्ही प्रापंचिक आहात, तुम्हाला स्वार्थ, लोभ, मदमत्सर हा सगळं असणारच. पण त्याचा अर्थ असा नाही की त्या सगळ्या गोष्टी विकोपायाला तुम्ही घेऊन जाणार. स्वार्थ म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तुमच्या खिशातला किंवा तुमच्या पर्समधला रुपया मला मिळावा. त्याला स्वार्थ स्वामींनी म्हणणार असं नाही. कसं वागावं हे शिकवलंय का? हे बघा, महाराजांचं जे ओव्हरऑल ॲक्च्युली पूर्णतः त्यांचं जे स्वरूप होतं, मूलब्रह्माचं परमेश्वराचं ते एक असं स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये महाराज कुठली गोष्ट जी समजावून सांगणं वगैरे हा प्रकार कधीच घडला नाही. प्रबोधन कधी केलं नाही. प्रबोधन महाराजांनी स्वतःच्या तोंडून कधीच केलं नाही केलं म्हणाल तर केलं पण ते कसं, महाराजांच्या जे काय बोलणं असायचं त्याच्यातून त्याचा आपण अर्थ काढायचा. अर्थ काढून घ्यायचा. म्हणजे हरिभाऊ तावडे ज्या वेळेला इथे मुंबईमध्ये पहिली स्वामी जयंती साजरी केली त्यांच्यावरती खूप टीका झाली. अरे अक्कलकोटचे महाराज भले भले संत जाऊन तिथे डोकं टेकतात. काल परवाचा पोरगा तिथे जाऊन आला आणि स्वतःला सूत म्हणतोय. स्वामींचं सूट सरळ. बरं तिथपर्यंत राहिला नाही तर तो स्वामींची जयंती सांगतोय. हा आगाऊपणा जो आहे हा याला करायला कोणी सांगितला? अशा टीका त्यांच्यावरती झाल्या. म्हणून त्यांनी दुसऱ्या वर्षी लगेच ताबडतोब अक्कलकोटमध्ये स्वामी जयंती साजरी केली. तिथे पण त्यांच्यावरती टीका झाल्या. पण तिथे स्वामी महाराजांच्या सान्निध्यातली एक सेवेकरी बाई होती, शिवबाई. ते शिवबाईंनी स्वामींना हे का स्वामी असे काय शांत बसले आहेत, तो बघा काय त्याला तुम्ही मुलगा काय म्हटलं, स्वतःचं सूत काय म्हटलं, तो वाद चालले. आता तो सांगतोय की तुम्ही प्रगट कसे झालात आणि कुठे झालात आणि कधी झालात, म्हणून तो आजचा दिवस तुमची प्रगटलीला सांगतोय. तो मी त्यांच्याच हयातीत तो त्यांची जयंती साजरी करतोय. तुम्ही त्याला थांबवा. हे काय चाललंय? तेव्हा स्वामी महाराजांनी ते शिवबाईंना शिवी हासडून सांगितलं, अरे तो माझ्या लग्नाचा सोहळा आहे, होऊ दे, तो करतो ना साजरा, होऊ दे, तो माझा लग्नाचा सोहळा आहे. आता महाराज का असे म्हणाले असतील लग्नाचा सोहळा, याच्यावरती नीट जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला ते सहज त्याचा अर्थ कळेल. महाराजांनी कधी कोणाला असं समजावून सांगणं किंवा काय करणं असं कधीच नाही केलं आहे. त्यांच्या अर्थातून म्हणजे जे काय त्यांचं जे बोलणं असायचं त्याच्यातून आपण अर्थ काढायचा. लग्नाचा सोहळा पूर्वीच्या काळामध्ये किती तुमची गरिबी असेल, किती काही परिस्थिती कशी असेल, तरी तुमच्या घरात लग्न असेल तर गाव जेवण घातलंच पाहिजे. धूमधडाक्यात तो सोहळा केलाच पाहिजे. तिथे कॉम्प्रोमाइज कुठच्याच परिस्थितीचं नाही. अगदी पूर्णतः दरिद्री एखाद्या शेतकऱ्याच्याकडे जरी लग्न असेल तरी तो आपली शेतजमीन घाण टाकून करणार लग्न. आणि त्याला महाराजांनी सांगितलं की तो माझा लग्नाचा सोहळा आहे. म्हणजे थोडक्यात महाराजांना हेच सांगायचं होतं की हा धूमधडाक्यात साजरा करण्याचा सोहळा आहे. सेलिब्रेशन महाराजांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही, महाराजांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. तर असं महाराजांचं बोलणं, महाराज असं कोणाला बोध देत नव्हते. आता हे बघा कसं असतं माहिती आहे का, की महाराजांच्याबद्दल तुम्हाला जर लोकांसमोर काही प्रेझेंटेशन करायचं असेल तर अगदी 200-225 रुपयाला आज मिळणारी स्वामी समर्थ महाराजांची बखर घ्यावी. त्याच्यातलं रोजचं एक एक प्रकरण जरी तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट केलं तरी ते तुम्हाला ते मूळ महाराजांचा इतिहास तुम्ही तिथपर्यंत पोचवू शकता. आणि त्याच्यात तुम्हाला हे समजेल. मग एखादा कोण आला, सुना है स्वामी महाराज आप इधर है, हाँ हाँ स्वामी तो अक्कलकोट में है, अक्कल से खुदा पहचानो. किती बोधक आहे अक्कल से खुदा पहचानो. ह्याचा जर आपण विचार केला तर आपण जे वाहत जाऊ का? उद्या मी म्हटलं महाराज माझ्याशी बोलताय, चला तुम्हाला काय समस्या आहे त्या माझ्याकडे या आणि सांगा. अक्कल से खुदा पहचानोचा अर्थ तुम्ही जर व्यवस्थितरित्या जाणला असेल तर मला तुम्ही सांगणार, पेळगावकर चल बाजूला हो, जे काय सांगायचे आम्ही महाराजांना सांगू. माझी डाळ शिजणारच नाही हो. पण तिथे आपण लक्षच देत नाही. महाराजांनी आपल्याला अक्कल दिलेली आणि त्यांनी आपल्याला खुदा ओळखायची आहे, कोण आहे तो. इतकं साधं आणि सोपं आहे ते. आणि पहिली गोष्ट, जेव्हा तुम्हाला महाराजांच्या तस्बिरीसमोर
किंवा काही नसताना सुद्धा महाराजांचं जर स्मरण करून जर तुम्हाला तिथे महाराजांचा भास होत नाही आहे, महाराजांचं अस्तित्व जर तुम्ही जाणवत नाही आहात, तर त्याचा नेमकं अर्थ काय? कोणाला दोष तुम्ही द्याल? महाराजांना द्याल का तुमच्या श्रद्धेला द्याल? हा आपण कितपत विचार करतो? ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.